जल हे जीवन मराठी निबंध। जल हे जीवन ही म्हण अगदी सोप्या भाषेत पाण्याचे महत्त्व सांगते। पाण्याशिवाय पृथ्वीवरील कोणताही जीव टिकू शकत नाही। पाण्यावाचून पाणही हालत नाही हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे। पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे। पाण्याशिवाय सृष्टी अस्तित्वात येणे अशक्य आहे। पाणी म्हणजे जीवनाचा श्वास आहे। जिथे पाणी तिथे जीवन हे जसे खरे आहे, तसेच जिथे पाणी नाही तिथे अजाड बोडकी जमीन हेही तितकेच खरे आहे। माणूस, प्राणी, पक्षी, झाडे सर्व सजीव प्राण्यांसाठी पाणी आवश्यक आहे। रोजच्या जीवनात पाणी पिणे, अंघोळ करणे, स्वयंपाक करणे, शेती करणे, कारखान्यामध्ये उत्पादन करणे यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो। पाण्यामुळेच शेती बहरते आणि शेती बहरली तर देश बहरतो हे आपण अनुभवतो। जलाशय, नद्या, तलाव, विहिरी, बांधारे ही पाण्याची मुख्य साठवणूक ठिकाणे आहेत। जैसे अन्न तसे मन या म्हणीप्रमाणे जैसे पाणी तसे जीवन हे खरे ठरते। साठवले तर उरेल, वाया घालवले तर नष्ट होईल हे पाण्यालाही लागू होते। आज पाण्याचा अतिवापर, अयोग्य पद्धतीने होणारी शेती, जंगलतोड आणि जलप्रदूषणामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे। वाचाल तर जग, नाही तर संपलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। उन्हाळ्यात अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। नदी कोरड्या आणि माणसे हवालदिल अशी अवस्था दिसते। काही भागात लोकांना मैलोनमैल पाणी आणण्यासाठी जावे लागते। पाणी पाणी करत जीव गेला अशी स्थिती निर्माण होते। उद्या येण्यापूर्वी आज जागे व्हा हे लक्षात घेऊन आपापल्या पाण्याचे जतन करणे आवश्यक आहे। पाणी वाचवणे म्हणजे जीवन वाचवणे होय। पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे, पाण्याचा अपव्यय टाळवणे या गोष्टी प्रत्येकाने आत्मसात करायला हव्यात। थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे आपण थोडा पाणी वाचवले तरी एकत्रितपणे याचा मोठा फायदा होऊ शकतो। शाळांमध्ये, घरांमध्ये, गावामध्ये पाणी बचतीबाबत जागरूकता वाढली पाहिजे। आज न वाचवले तर उद्या हसणारे रडतील हे आपण विसरता कामा नये। जल हे जीवन ही केवळ घोषणा नसून ती प्रत्येकाच्या मनातील शपथ असायला हवी। पाण्याचा अपव्यय थांबला तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना उज्ज्वल भविष्य मिळेल। आपण वाचवलेले थेंब उद्या कोणाचा प्राण वाचवेल या भावनेने आपण पाण्याची जपणूक करायला हवी। म्हणूनच चला सगळ्यांनी मिळून पाणी वाचवा, जीवन वाचवा या ध्येयाने पुढे जाऊया। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।